श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रे जेवा प्रियशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझी वाणी गुण नाम. आई श्री प्रेम काही कळा. गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आवडीच्या मते करीती भोजना योग नारायणा म्हणती केला. अवघा देव म्हणी वेगळे ते का अर्थासाठी. डोळे फोडू पाहे लाजे कमंडलो धरिता भोपळा. अनेक खेळा परावर नाती. शाला गडवे धातू द्रव्य इच्छा चित्ती. नैश्वर बोलती अवघे मुखी तुका म्हणे तया देवा नाही भेटी ऐसे कल्प कोटी जन्म घेता. शब्द ज्ञानावर प्रार केला शब्द ज्ञानी. सांगा ते एक आणि करते एक. वांग्यातले पुराणातले वांगे पुराणात म्हणले नाही का. चातुर्मास धरते ना मग. चातुर्मास वांगे खाती नाही ना. पुराण सांगताना सांगायचं मग. मग आता जेवायला नेमकं वांग्याचं ती बाई म्हणली महाराज तुम्हाला वांगे खायचे नाही. काय नाही त्याला काय अडचण नाही म्हणते. त्याला वांग पाहिल्यावर जरा तोंडाला पाणी सुटलं. म्हणले तुम्ही पुराणात सांगितलं म्हणले प्रवचनामध्ये 4 महिने वांग खायचं नाही. ते म्हणे पुराणातली वांगी पुराणात म्हणली. इथं कायची म्हणली वाढ नाही तर रस्ता तरी वाढ म्हणे. तसं जे शब्दज्ञानी आहे ना कित्येक शब्दज्ञानी जीव ब्रह्म आहे असे समजून यथेष्ट भोजनादी करतात. हा सर्व भोग नारायणाने भोगला असे म्हणतात नाही का. जे आपल्या सोयीनुसार प्रमाण लावायचे पण आपल्या सोयीनुसार लावायचे. जीव ब्रह्म आहे असं समजून मग हे सगळं भगवंतालाच पोहोचवतं असं. सर्व देव आहे त्या वाचून वेगळे काही नाही असे प्रतिपादन करतात. पण द्रव्य करता डोकी फोडून पाहतो. पैसा 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 काय त्या पैशाना काऊर केलंय. आणि सांगायचं तर ब्रह्मज्ञान. आता ब्रह्मज्ञान म्हणले वैराग्य असतं. ब्रह्मज्ञानाचा परिणाम फार वेगळा आहे. सोने रुपये अमृतिके समान नाही का. माणिक पाषाण खडे जैसे परश्री रुक्माई समान. म्हणजे सगळं ते प्रमाणात बसतंय तुकोबरायांच्या. आणि हे तर म्हणले पैसा करता डोकी फोडते एकमेकाची. हे सर्व देव आहे त्या वाचून वेगळे काही नाही असे प्रतिपादन करतात. पण द्रव्य करता डोके फोडू पाहता. मग काय ते ब्रह्मज्ञान कोरड आहे. मग अनुभवाचं नाही ते ब्रह्मज्ञान नाही का. शब्दज्ञान लई शब्दज्ञानी सुळसुळाट शब्दज्ञान. त्यागी जनाचे जे वस्त्र पात्र भोपळ्याचा कमंडल ठिगळाची गोधडी याचे ग्रहण करताना वर सांगितलेल्या पोकळ ब्रह्मज्ञानास लज्जा वाटते.
जे त्यागी असतात ते काय आहे? जे असतं ते वस्त्र. हं? आणि कमंडलू भोपळ्याचा. कोणतं त्यांचं आहे? सामान्य जीवन. त्यागेला काय फक्त जसं असं तसं, जशी भगवंताची इच्छा, हिगळाची गोधडी. मग पोकळ ब्रह्मज्ञानाला करीन का तो असं? त्याला लाज वाटते ना मग. फाटके कपडे घालीन का तो? नाही ना. भोपळा घेणार नाही तो. काय आता, मायादी जगत सर्व नाशिवंत आहे असे प्रतिपादन करतात, आणि पैसा बरा मग नाशिवंत नाही. सगळं नाशिवंत आहे. ते राजू दीक्षितचं जर ऐकलं ना, काय माणूस होता हो. असा माणूस जगायला असताना काही दिवस तर म्हणली सगळे लुटारू आहे म्हणली. जी भागवत कथाकार सांगतात काय आपल्या बरोबर येणार नाही, ही शिवाय बसून आणि जाताना मोकार पैसे घेऊन जाते. रामाचं वर्णन वनवासाचं करते पण इशी मध्ये बसून. तो बिचारा बिगर चपलाचा चालला आणि हे विमानात बसून येत्यात. आणि काय बरोबर येणार आहे त्या सात लेकर आहे ते असं बारीक वैराग्य सांगायचे म्हणले. कथा संपल्यावर लुटारू म्हणले, लुटारू. लय डेंजर बोलत होता तो. खरं आहे त्याच्यावाला. पोकळ ब्रह्मज्ञान असलं ते वाटते. मायादी जगत सर्व नाशिवंत आहे असे प्रतिपादन करतात, पण शालजोडी, चांदूचे गडवे, द्रव्य मिळवण्याची इच्छा हृदयात आता. जे आता चांदीचे गडवे ते का साधे महाग असतील का? मग नाही ना. पैसा मग हे चालत आहे. मग हे नाही मायामध्ये येत का? नाही नाही. जगत मिथ्या. ब्रह्मसत्य जगत मिथ्या. हे फक्त बोलायचं नाही का? याचा अर्थ निर्वासन झालेला नाही. कारण महाराज म्हणतात अशा प्रकारच्या ज्ञान्यांची कोट्यावधी कल्पपर्यंत जन्म घेतले तरी त्या देवाची भेट होणार नाही. आता बरं आहे, देवाच्या अवघडच काम आहे बुवा. काय संतांचं जीवन असतं नाही का? आता काय वरपंग नको म्हणले महाराज, म्हणले तुका म्हणे नको वरपंग देवा. काय अंतःकरण जोपर्यंत बदलत नाही ना, अंतःकरणात जोपर्यंत बदल होत नाही ना, कायचा त्याग? कायचा त्याग आला? त्यागात शांती, तोपर्यंत काय शांती? त्यागात शांती निरंतरम. संतांचा परमार्थच मूळ ओरिजिनल परमार्थ बाबा, त्याच्यामुळे सेवा द्यायची बाकी काय नाही का? सांगतो म्हणले 2,000 रुपये घेतो. काय सांगतो म्हणले तू? तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारच्या ज्ञान्यांनी कोट्यावधी कल्पापर्यंत जन्म घेतले तरी त्या देवाची भेट नाही होणार म्हणजे. म्हणवी तर हरिदास कार्य नाही ला दिनाशी महाराज म्हणशी हिना. आजची अभंग थोडी वेगळी. विषय बदलला आज. म्हणवी तर हरिदास कार्य नाही लाज, दिनाशी महाराज म्हणशी हिना. काय ऐसे पोट न भरेसे झाले हलविशी कुले सभे माझ. तुका म्हणे पोटी केले विटंबना दीन झाला जना किव बाकी. हिना निचा आपल्याला हरिदास म्हणतोस आणि हरीला सोडून इंद्रियांनी दीन केलेल्या लोकांस पोटा करता महाराज म्हणतोस. एकाची स्तुती केली पैसे जास्त भेटत ना.
ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला हरिभक्त म्हणतात, हरिदास म्हणते नाही का. काहींच्या गळ्यात माळी नाही तरी महाराज म्हणतात. का त्यांना महाराज म्हणले मग देणगी जास्त भेटते ना. काय ज्या व्यक्तीशी आपण स्तुती मानवाची करू नये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणला एका देवाची स्तुती करावा, संतांची करावा, स्तुती मनुष्याची करू नये. अनेकांची स्तुती ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा. ब्रह्महत्या म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का? नाही ना. अरे हिना नीचा, आपल्याला हरिदास म्हणवतोस आणि हरीला सोडून इंद्रियांनी दिन केलेल्या लोकांच्या पोटाकरता महाराज म्हणतोस, याची तुला लाज वाटत नाही काय? पुढं काय करणार होते महाराजांना माहिती होतं. त्यावेळेसच परिस्थिती कशी आनंद. आज 400 वर्ष झाली. 400 वर्षामध्ये लई परिणाम होतो ना. ते एवढ्या 5-50 वर्षाचा फारच बदल झालाय. आपल्या लहानपणी आपण थोडेफार कार्यक्रम ऐकले. काय परिस्थिती होती, सामान्य परिस्थिती. कीर्तनकार तरी किती होते, काल्याला फक्त कीर्तनकार, बाकी मग आपलं थोडंफार हेच भजन पूजन चालायचं. मग आज एवढं सुळसुळाट झालाय पण अनुभवाचे नाही ना कोणी. डायरेक्ट म्हणले याची तुला लाज वाटत नाही काय? विषयी जनांच्या सभेमध्ये जाऊन ढुंगण वाकडे करतोस. विषयी लोक या वाचून तुझे पोट भरत नाहीचे झाले काय? तुकाराम महाराज म्हणतात स्वार्थी मनुष्य दीन होऊन नाही का, द्या मला देणगी. द्या मला देणगी, कोणापुढे हात पसरतो नाही का. दीन मनुष्य, दीन म्हणजे लाचार, स्वार्थी. स्वार्थी मनुष्य दीन होऊन जनास काकुलती येतो अशी त्यांची प्रकारची विटंबना पोटाने केली आहे. पोटासाठी संत झाले कलित बोध नाही का. पोरगा लांब टाकायचा म्हणले मोठा महाराज झाला पाहिजे. खऱ्यानं पैसे ओढले पाहिजे नाही का. काय उद्देश, पैसे कमवणे हाच उद्देश झाला ना. मुलाला साक्षात्कार. लोकांसाठी ब्रह्मज्ञान, मनी, मान आणि धन. तिथे अभंग महाराजांचे कोरडं ब्रह्मज्ञान सांगायला सोपं राहतं ना. आता काय नाही. रिद्धी सिद्धी दाशी कामधेनु घरी परी नाही भाकरी बक्षावया. लोढे बलिष्ठे पलंग सुपती परी नाही लंगोटी नेसावया. पुसाल तरी आम्हा होय कुंठीचा वास परी नाही रायास ठाव पठे. वा, तू का म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याची परी नाही कोणाचे उन्हे पुरे. परमार्थिक स्थिती काय, त्रैलोक्याचे राजे म्हणले आम्ही नाही का. पण आम्हाला खायला भाकरी नाही. रिद्धी सिद्धी पाणी आता ते वापर करत नाही ना रिद्धी सिद्धीचा. त्याचा हात जोडून उभे हरिभक्ताकड नाही का. परंतु संत स्वतः करता त्याचा उपयोग नाही करत सिद्धीचा. आमच्या घरी रिद्धी सिद्धी कामधेनु, या दासी दासी कामधेनु. आता कामधेनु म्हणल्यावर रिद्धी सिद्धी वापर कधी करायची महाराज, दुसऱ्याला कोणाला जर काही लागलं तर नाही का. दुसऱ्याला कोणाला जर आलाच का कोलती तर मग द्यायची ती कोणचं काही काही कवय ना निमित्तानं नाही का.
आमच्या घरी रिद्धी सिद्धी कामधेनू या दासी आहेत, परंतु आम्ही उदास असल्यामुळे वेळेवर खाण्याला भाकरी मिळत नाही. आता उदास, ही उदासीनता काय कळायची, वैराग्य नाही का सामान्य जीवाला. हो. चांगल्याला कळत नाही तर विषय माणसाला काय कळायची. हो काय बघतायशी जाना जे देही उदासीनगत व्यथा सर्वारंभ परित्यागी यमत भक्त समी. ते आतून येत असतो, ते सोंग आणून नाही जमत. ते उदासीनता आतून येते, आतून वैराग्य येत असतं ते. अरे वैराग्य सिद्धी म्हणलंय ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला. प्रसाद म्हणलंय, देवाचा प्रसाद म्हणलंय. काय थोडं पाहावं लागतं त्याला. ज्ञानेश्वरी गाथा पाहिला ना मग असं वाटतं खरा देवाची कृपा म्हणजे काय, वैराग्य सिद्धी पाहावी. म्हणजे वैराग्य प्राप्त होणं ही देवाची कृपा आहे. बाकीच्या गोष्टी भेटणं म्हणजे वैराग्य नाही. आणि जगद्गुरूंची स्थिती तीच आहे ना. मग चरित्र पाहिलं तरी ती सिद्धी तयारी. कामधेनू दासी, परंतु आम्ही उदास असल्यामुळे वेळेवर खाण्याला भाकरी मिळत नाही. नव्हतीच ना भेटत. आणि आजही अरे महात्मेजी कुठंतरी भगवंताचं चिंतन करते, त्याची काय अवस्था आहे नाही का. देव करीन तीच. लोड टक्के पलंग हे सुखोपचार असूनही आम्ही निरीच्छ आहोत, निरीच्छ. ओरंबाडून या पाला म्हणले, काय काढाचा पाला ओरंबाडून खाऊ, चिंध्या गुंडाळू आणि भगवंताचं विठ्ठलाचं नामस्मरण करू म्हणले नाही का. म्हणून वेळेस लंगोटी नेसायला नसते. काय काय जसं असं तसं विचारले तर आमचे वास्तव्य वैकुंठात आहे. आता वैकुंठवासीच आहे ना. मी वैकुंठवासी आलो याच कारण. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. अरे विचारले तर आमचे वास्तव्य. तुका म्हणे माझं धाडिले निरोपा नाही का. धन्य ते संसारी दयावंत जे आहोत अंतरी, येथ उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. विचारले तर आमचे वास्तव्य वैकुंठात आणि आम्ही स्वरूप स्थितीने सर्व व्यापक आहोत. आणि स्वरूप स्थिती जर पाहिली तर सर्वत्र व्यापक आहे ना. अनुरणीया थोकडा तो आकाश एवढा. म्हणजे स्वरूप स्थिती जर पाहिली म्हणले व्यापक आहे आम्ही. जेवढी व्याप्ती देवाची तेवढी आमची व्याप्ती म्हणली नाही का. आकाश एवढा म्हणजे आकाशाची व्याप्ती सामान्य आहे का. आकाश खूप नाहीये सगळीकडे. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सगळीकडे. कहा पगड हारून देखी आनेरा, देखी तो सबोई नाही गेला. आता पाय कुठे ठेवू म्हणले. कृष्ण दिसणं चौकड. आम्ही स्वरूप स्थिती ना, स्वरूप स्थिती महत्वाची. म्हणून राहायला कोठे ठिकाण नाही. म्हणजे जगद्गुरु तुकोबांची स्थिती लईच वरची स्थिती. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही स्वरूप स्थितीने सर्व त्रैलोक्याचे राजे आहोत, पण कोणाच्या कमी जास्त स्थितीचा संबंध आमच्याकडे नाही. म्हणजे आम्ही अलिप्त आहोत. त्रैलोक्याचे राजे म्हणजे देव स्वरूप झालेले संत, पण तरी आम्ही अलिप्त आहे. आम्ही कोणाला चिटकत नाही. अलिप्त कमळ जसं अलिप्त आहे पाण्यापासून. कस काय चिटकन एकदा परिपक्व अवस्था झाल्यावर देठाला सोडल्यावर कस काय चिटकन ती नाही ना. तैश्या महा के पांडुरंगे.
फोन म्यूट करा. आता हे राजे सामान्य वेगळे आहे. हम्म. 5 वर्षाचे 4 वर्षाचे हे वेगळे. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण संत. हे राजे कायमचे आहे ना. हो. आता काय जे कर चालू आहे माऊलीचा व काय मुंग्यासारखे लोक त्या पालखी बरोबर. अरे राम, लाखाना गर्दी आहे. जय जयकार चालू आहे ना. तुकाराम महाराजांचा म्हणजे राजे म्हणून चालू आहे ना. आता 750 वर्षापूर्वी राजे, आता असे किती राजे होऊन गेले, त्यांचा जय जयकार चालू आहे का? नाही ना. गाडीवर बसेल तवर, गाडीवर खाली माझी झाल्यावर कायचा जय जयकार? नाही ना. म्हणून पाहिजे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचे राजे, साधकांचा मायबाप, दर्शनी हरिता, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. म्हणून राजे म्हटलं शब्द का वापरला? त्रैलोक्याचे राजे, पण आम्ही आलुप्त आहोत. त्या राज्याचं आम्हाला काही घेणं नाही, आम्ही काही त्यातलं घेत नाही, नाही का? स्वरूप स्थितीने आम्ही मोठे आहोत. घरोघरी झाले ब्रह्मज्ञान, परी मेळवण भाऊ माई. आधी एवढे अभंग त्याच्यात का? घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मेळवण भाऊ माझी. निरे कोणापाशी होय एक रच, द्या तरी द्या रे मज दुर्बळाची. आशा तृष्णा माया कालोनी दोन्ही जंबतो दुरोणी दिसत. काम क्रोध लोभ शिनवी बहुत, मिळवणे आत काळकुट्ट. निंदा अहंकार द्वेष बहु फार, माझीवरी धूर सारियला. तुका म्हणे तेथे काही वाहता नाही, आयुष्य मोले जाय वायावी. आता हे मग आपल्याला फार उपयोगीचे हो. अभंग नसते आपल्याला काय कळालं असतं खरं साधून डुप्लिकेट. महाराजांनी सांगितलं म्हणून बरं झालं, नाही तर काय बेगडाला तेव्हाच बोलवतो माणूस, नाही का? काय सगळ्या संतांनी जागा केलं. बहुरूपी धरी संन्यासाचं वेश म्हणजे, नाही का? अवनी तयाशी मग काही द्यायला तयार आहे. बहुरूपी मोठेपणा, लौकिक, मान, प्रतिष्ठा असल्यावर फक्त झाडावर चढून द्यायचं, नाही का? तो काही करायला तयार आहे. घरोघरी सर्व ब्रह्मज्ञानी झाले आहेत, परंतु त्यांच्यामध्ये खालील कळ्यातून दर्शविलेला दोष यांचे बहुत मिश्रण आहे. ब्रह्मज्ञान तर लय सांगायचं भारी, पण आशा तृष्णा माया या दोषांनी युक्त असल्यामुळे पाहणाऱ्याला ते दांभिक आहे असे दुर्न दिसते. मायाच्या अधीनाचे, मायाची सुटलेच नाही मायातून. ब्रह्मज्ञान तर कोरडं ब्रह्मज्ञान, बापरे 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 बाप, काय ते अवघड शब्द सांगणार. संस्कृत कीर्तन म्हणले, नाही का? बाबा नुसतं संस्कृतच बोलत होत. विचार सागर असे अवघड अवघड ग्रंथाची नावं सांगायची म्हणून. पंचदशी, जे समोरच्यावर वजन पडलं पाहिजे ना. घरोघरी सर्व ब्रह्मज्ञानी झाले, पण आशा तशीची तृष्णा आणि माया हे तिन्ही बहिणी. आशायाम परम दुःखम नैराश्यम परम सुखम. आशा ही समूळ खणून काढावी, तिन्हीची गोसावी व्हावी, नाही तरी सुखी असावी संसारी. उगाच फजिती करू नये म्हणले.
हा जवरी तो मागेलांची आस आपण गय बर हा जवरी तुम्हा मागेलांची आस तवरी उदास होऊ नये म्हणले तोपर्यंत घर सोडून कुठे जाऊ नका. परत यावं लागेल नाही का. हा ते नाही का गणपती महाराजांनी चरित्रामध्ये लिहिलं तो बायकोला म्हणायचा मी होईन बर का बाबा होईन बर का महाराज जाईन बर का. आता तो खरंच वैराग्य होतं त्याला नाही ना. जे आणि मग नंतर काय झालं ते आपण ऐकलेलं आहे नाही का. संत कवी महिपती महाराजांनी कोणाचं चरित्र आहे ते संतोबा पवार. संतोबा पवार. संतोबा पवार मी संतोबा पवार सारखा जाईन बर का महाराज होईन बर का म्हणलं. आता संतोबा पवारचा त्याग कुठं हा बायकोला वाटत नाही नाही हा मग म्हणले मग आयचं बसून खायचा झोपायचा बेस्ट पैकी ती बिचारी कामाला जायची. थोडं कमी झालं मी होईन बर का बाबा म्हणून. आशा तशीच ना तो माग आला परत. कृष्णा करीशी देवा विनाश अवघी होईल निरा कृष्णा वाढविशी बोवस कृष्णा कृष्णा वाढविशी बहु कधी सुखाशी न पवशी. आणि माया आणि मायाचं काम तर लयच अवघड आहे. माया अरे मायानं चांगल्या चांगल्यांना फजिती केली. ह्या दोषाने युक्त असल्यामुळे पाहणार होते दांभिक आहे अशी तरुण दिसते. ही लक्षणं असतात ना लक्षणावरून दिसत ना. गप्पा तर लय आणतो ना आता इथंच गोठवून राहिलाय नाही का. त्याग काय झाला नाही लक्षण आहे ते ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय ते लक्षणं कशी कळतील नाही का. ते लक्षणं ज्ञानेश्वरी ते काय दोरी लागली ना दोरी दोरी दोरीला वाकडं तिकडे चालत नाही असे. टेप दोरी वळंबा त्याला धकतच नाही ना काही वशीला नाही ना. तसे मग हे वळंबाच लावेल ना. वळंबा जर नाही लागला तर वाकडं होतं ना बेताड. दोरी नाही लागली तरी वाकडं होतं तिरकं तारकं होतं आउट होतं आउट. तसं याच्यात बसला तर ठीक. ज्याने आशेवर विजय मिळवला तृष्णेवर विजय मिळवला मायावर विजय मिळाला ना मग तो महात्मा झाला. महात्मा महात्मा नसतुम पार्थ दैवी प्रकृती आश्रिता. मग ते दैवी प्रकृती त्याचा आश्रय करतात. ज्ञानेश्वर महाराज त्याला महात्मा म्हणतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याला महात्मा म्हणतात. आशा तृष्णा आणि माया दोषाने युक्त असल्यामुळे पाहणाऱ्याला ते दांभिक अशी धरून दिसते आणि आत बाहेर बहुत माखले गेले आहे. आहे आतून शुद्ध होणं महत्वाचं आहे सगळ्यात नाही का. बाहेरून असलं तर चांगलंच आहे नसलं तरी काही एवढं फरक नाही पडत. आतमध्ये जर शुद्ध नसला ना मग काय अवघडलेलं आहे अवघड आहे. मग एक वेळेला बाहेर शुद्ध नसलं तर धकन नाही का. आतून बाकी शुद्ध पाहिजे. आणि काम क्रोध लोभ रूपी विष त्यात मिसळल्यामुळे ते बहुत श्रम देत आहे. पाहत पहिले 3 दोष सांगितले आशा तृष्णा माया. आता काम क्रोध आणि लोभ विष म्हणजे त्यात मिसळल्यावर मग आता काय पाहिजे अजून. म्हणजे याचा अर्थ ते पिकलंच नाही का. ही जळ खराब झालं. ती अवस्थाच प्राप्त नाही झाली नाही का.
काम क्रोध लोभ निमाले ठाईच, अवघी आनंदाची सृष्टी झाली. विष म्हणलं विष. काम क्रोध लोभ रूपी विष त्यात मिसळल्यामुळे बहुत श्रम देत आहे. निंदा अहंकार द्वेषाधिकांच्या काजळाने ते ज्ञान आत बाहेर बहुत माखले गेले. जर कोणाची निंदा होती, अहंकार येईन, द्वेष येतं, समजून घ्यायचं मग हे सगळं आहेच गबाळ नाही का. ज्याचं गेलं तो कायला कोणाची निंदा करीन, एवढंच काय त्याला कोणाची निंदा करायला. आपल्या आपल्या मस्तीत राहतो, आपल्या आपल्या भजनात राहतो, आपल्या आपल्या कर्मात राहतो नाही का. त्याची वाणीच भगवंताला विकलेली असती, त्याला काय करायचं तो देवाची करीत नाही का. ते आपण लयच भारी. निंदा निंदकाचे घर असा विषय जरी म्हणले नाही का. त्याला पापाही त्या निंदकाची गाठ घ्यावं म्हणली. अहंकार अहंकार तर मातेरच करतोय. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या भाविका. अरे नामदेवराय म्हणले विष्णुदासाला वारा नको लागून देऊ म्हणले, कारण अहंकार चांगला नाही ना. अहंकार धरायचा तर स्वरूपाचा धरायचा नाही का. अहंकार धरी सोमपण चित्ती प्रगटे चैतन्य घन, धरायचा तर स्वरूपाचा धरायचा. हे अहंकार धरलं का माथेर होतं. दांभिक द्वेष द्वेष महाराज म्हणले कोणाही जीवाचा न घडो मत वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कधी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदच नाही राहिला ना. सगळं विष्णुमय झाल्यावर प्रल्हादाच्या ठिकाणी होता का भेद. नाही ना. नाही ना, त्याला विष्णुमय जग दिसत होत सगळं. कशातही विष्णू, कशातही विष्णू. अग्नीमध्ये हे केलं तर अग्नी नारायण म्हणले. आता काय अग्नी नारायण म्हणल्यावर नारायण प्रगट झाले काय करीन अग्नी नाही का. काय निंदा अहंकार द्वेषाधिकांच्या काजळाने ते ज्ञान आत बाहेर बहुत माखले गेले आहे. काही उपयोग नाही का त्याचा. ते ज्ञान तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारच्या ज्ञानाने काही एक प्राप्त न होता मूल्यवान आयुष्य व्यर्थ जाते. किती मोलाचं आयुष्य आहे आपल्याकडे नाही का. एकदा संपल्यावर मग काही एक दिवसही वाढव भेटत नाही, एक तास वाढव भेटत नाही. असं माहिती असतं तर मग जमलाच शेवटच्या तासात करायचं नामस्मरण, काय आयुष्यभर करायचं नाही का. मग काय शेवटचा जो अर्धा तास राहतो ना परीक्षेसारखं, तेवढ्या वेळ नसतं राम 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 म्हणायचं कसं आलं काम. तसं नाही ते नाही का. प्रत्येक दिवस शेवटचा म्हणून वागावं लागेल शेवटचं म्हणून. वैराग्य म्हणजे तरी काय नाही का. ते परमार्थ थोडा असावा पण अनुभवाचा असावा. म्हणून म्हणलं बरं का भोळ्या भाविकाशी हरिपद प्राप्ती नाभिमानी अशी गर्भवास. गर्भवास म्हणून शुद्ध परमार्थ असावा, थोडा असावा, पवित्र असावा. आज एकादशी नाही का, नामस्मरण घडावा भगवंताचं. एकादशीच्या दिवशी कथा कथा देवाचे ध्यान, कथा त्रिवेणी संगम नाही का. कथा सुख करी कथा दुःख हरी. काय त्या कथेला महत्व दिलंय बा. कथा देवाची पाहिजे महत्व. घडती आपल्याला थोडी पांडुरंगाची सेवा, जशी जमल तसं, तो जशी बुद्धी देईन तसं नाही का. 750 अभंग आपले पूर्ण झाले.
पुंडलिका वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.